वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आज तारीख आहे 27/9/2025। आता वाजलेत 10 वाजलेत। पाऊस लय यायला लागला आहे। आता आलो मी कामावर आले। काय बाहेर पडायची पण इच्छा नव्हती, पण काय करू आता, पाऊस लय यायला लागला आहे। त्यामुळं म्हटलं आता कामाला जायलाच पाहिजे। त्यामुळे मी छत्री घेऊनच आलो आहे का, छत्री हातात आहे, पावसात भिजून मी आलो आहे। आता चिखलीमध्ये आलो आहे। चिखलीमध्ये या साईटवर आमचं काम चालू आहे, लाईट फिटिंगचं काम चालू आहे बघा। मागं हे वायरिंगचं काम चालू आहे। बोर्ड बटणं नंतर बसवणार आहे। चिखलीत पण लय पाऊस आहे सकाळच्यानं, म्हणजे आमच्या गावात पण रात्री 3 वाजल्यापासून पाऊस आहे। हे काय चिखलीत पण पाऊस आहे, सगळं पाणीच पाणी, हे काय पाणीच पाणी, सगळं पाणी वाहावं लागलं। इकडं 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 सगळं खळाखळा पाणी वाहायला लागलं। हे काय सगळं पाणी, सगळं तिकडं पाणी यायला लागलं, इकडं सगळं सगळं पाणी, म्हणजे रात्रीपासून पाऊस आहे म्हटल्यावर पाणी तेवढं वाहणारच। आम्ही पण सकाळी येणार नव्हतो कामावर, म्हणजे ह्या साईटवर येणार नव्हतो ह्या इकडे, म्हणजे वायरिंग चालू आहे, कारण की पाऊस पण लय होता सकाळी। मग म्हटलं विचार केला, आम्ही बसलो जरा दुकानात तिथं जरा, मग थोडासा पाऊस कमी आला। मग कमी आल्यानंतर मग आलो या साईटवर आम्ही, कारण की लय म्हणजे लय पाऊस आहे। कडेगावात पण लय पाऊस आहे, आमच्या गावात कडेगावात इथं पण चिखलीत पाऊस आहे। सगळं पाणी पाणी व्हायला लागलं, हे काय मागं सगळं पाणी व्हायला लागले। त्यामुळं नको वाटलं तर आम्हाला यायला इकडं कामावर। मग काय पर्याय नव्हता, कारण की साईट पूर्ण करायची आहे ना वायरिंगची मागची, त्यामुळं यावंच लागलं आम्हाला। म्हणजे जरा तरी पाऊस होता, थोडा थोडा पाऊस होता तिथं, म्हटलं आता हे यावंच लागणार आहे म्हणून आलो आम्ही। आता इतर रानात पण सगळं किच 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 झाले, पाय ठेवायला पण नको वाटायला लागले, कपडे पण घाण व्हायला लागले सगळे। हे काय सगळं चिखलच व्हायला लागलाय। आणि रात्री 3 वाजल्यापासून पाऊस आहे सांगतोय तुम्हाला। एवढा पाऊस होता, एवढा पाऊस होता, पाऊसच कमी येणार झाला, एवढा पाऊस। आणि आमच्या सगळं घरासमोर पाणी पाणी झालं आमच्या तिकडं कडेगावला, पाणी पाणी आमच्या घरासमोर एवढं पाणी झालेलं आहे, काय बाहेर सकट निघून वाटत नव्हतं, एवढं पाणी पाणी झालेलं आहे। आता आम्ही आलो इकडं चिखलीमध्ये झाले। आता सगळं काम बिम आपटून सगळं मग 6 वाजता आवरून मग जाणार आम्ही, नाहीतर 6 वाजता पण पाऊस येईल। आत्ता पण पाऊस चालूच आहे, हे काय बघा वर ढग बघा, सगळं आत्ता पण पाऊस चालूच आहे, कारण की पाऊस अजून काय कमी आलेला नाही। आणि कधी कमी होते काय माहीत, लोक म्हणतात 3 दिवस पाऊस आहे, कोण म्हणते 1 दिवस, कोण म्हणते 2 दिवस पाऊस आहे, काय माहिती आता पाऊस कधी कमी येतोय। आणि कारण की नवरात्री चालू आहे ना, नवरात्रीमध्ये पण पाऊस यायला लागलाय म्हटल्यावर काय आता, म्हणजे आरतीला जायचं पण हे वाटायला लागले। म्हणजे आरतीला उभारायचं म्हटलं तर उभारायच्या टायमालाच नेमका पाऊस येते आरतीला पण, म्हणजे लोकांनी आरतीला थांबायचं कसं देवीच्या। पाऊस मला असं वाटतंय 3 दिवस तरी पाऊस थांबला पाहिजे। 3 दिवस पण नाही म्हणत मी, म्हणजे नवरात्री संपेपर्यंत पाऊस थांबला पाहिजे, सगळं झाल्यावर मग पाऊस पडला पाहिजे, 2-3 दिवस असं पडला पाहिजे। असा आधीमध्ये पाऊस पडते म्हटल्यावर बघा, हे बघा सगळं केळीचं झाड बुडायला लागले, म्हणजे पावसामुळं सगळं पाणीच पाणी झालं बघा। केळीच्या कडन सगळं अर्ध झाड तरी बुडाले ह्याच्यात, म्हणजे सगळं सकाळच्यानं पाऊस चालू आहे म्हटल्यावर पाणी सगळं भरले ह्याच्यात। हे बघा डॉगेश भाई पण पावसात भिजायला लागलाय। अरे ह्याला मज्जा यायला लागलेली पावसात भिजा, घरी जा घरी जा, होय डॉगेश भाई घरी जा की, पावसात भिजायला लागला, घरी जा घरी, पाऊस यायला लागलाय, पाणी यायला लागलंय, घरी जा घरी जा। अरे बापरे, माझा ऐकणंच झालाय डॉगेश, घरी जा घरी, काय ऐकणं झालाय की जातो आता। डॉगेश पण काय ऐकणं झालाय, घरी जा घरी, पाऊस येईल मोठा। मी टी व्हीला सकाळी बातम्या बघितल्या, सोलापुरात पण लय पाऊस आहे। सोलापुरात एवढा पाऊस आहे, एवढा पाऊस आहे, कारण की सोलापुरात पूर आला आहे असं म्हणायला लागले टी व्हीला। पण तिथं पण असं सगळीकडं पाणीच पाणी झाले, काही काही लोक घरातनं बाहेर आल्या, सगळं घरात पाणी बुडाले, शेतात पण सगळं पाणी बुडाले, शेत बीत सगळं बुडाले, पक्ष शेताचं पण नुकसान झाले। हे जे सोलापुरात लय पाऊस झाला आहे, काल का परवा पाऊस झाला आहे सोलापुरात, लय पाऊस झाला आहे। आणि तिथं कसं सनी एवढं झालं आहे, तिथं एवढं झालं की काय बोलायचं कामच नाही, एवढं पाणी साचलेलं आहे तिथं। आता झालं असेल कमी, पण काय माहिती बातमीत दावत्यात तेवढं कमी कमी होईल, मला जे वसरल पाणी थोडं थोडंसं। आणि
ठीक आहे, अजून पाऊस चालूच आहे. आता या लागला आहे पाऊस, हळू पाऊस या लागला आहे. म्हणजे पाऊस कसा येतो माहिती आहे का, 5 मिनटं थांबतो आणि 5 मिनटं हळू येतो. हाय त्या ताकदीनं जोरात पाऊस येतो. म्हणजे असं पाणी होतं सगळीकडं, असा पाऊस येतोय. मागल्या वर्षी दुर्गा मातेच्या टायमाला म्हणजे नवरात्रीच्या टायमाला एवढा पाऊस नव्हता. मागल्या वर्षी सगळं कोरडं खड ऊन बिन पडलेलं, एवढं काय पाऊसच नव्हता असल्यामुळं काहीच करता येईना. म्हणजे लोकांना बाहेर पण पडता येईना आणि कुठं जायचं म्हटलं तरी पण जाता पण येईना झाले. सगळं अवघडून बसले. पावसाचं पाणी या लागले, पण किती स्वच्छ पाणी या लागले बघा. किती स्वच्छ पाणी आहे बघा. म्हणजे कुठं कुठं गढूळ पाणी येतं ना, असं गढूळ पाणी हे पाणी. आणि इकडं तर बघा, मी आत्ताच बघितलं, स्वच्छ पाणी यायला लागले बघा, कसं खळखळीत. कुठं जरा दिसत्या थोडीशी घाण म्हणा, तेवढं होतंय म्हणा, पण किती स्वच्छ पाणी आहे बघा. एकदम असं भारी वाटते बघा बघून तरी. मी म्हणतोय नवरात्री होस तर का पाऊस नाही आला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. तरी पण कसं लोकांना टिपऱ्या खेळायच्या असतात, हे खेळायचं असते. मग ते लोकांचं मन असं हिरावून जातं ना, की बाबा पाऊस या लागला आहे, मग कसं काय सगळं होणार. मग लोकांचं पण मन जरा हिरावून जातं. काय खेळायला भेटत नाही, टिपऱ्या म्हणा. पाऊसच एवढा पडायला लागला, पण मला पण आता कसं आहे, मी आज कामाला येणारच नव्हतो पावसामुळं. मम्मी म्हणली मग जा काय, कारण की खाडं काढू नकोस, पगार पण कमी येतोय. मग मम्मीचं ऐकलं. मग मम्मी म्हणली जर छत्री घेऊन जा, काय नाही होत. तेव्हा म्हणजे बारीक पाऊस आल्यावर जा, काय एवढं काय गडबड नाही म्हणली. मग बारीक पाऊस आल्या मग गेलो, मग कामावरच आलो म्हणलं. पावसामुळं मी पण काही येणारच नव्हतो कामाला. आता मम्मीचं ऐकायलाच पाहिजे, कारण की आई ती आईच असते. असं म्हणजे आईचं ऐकायलाच पाहिजे, कारण की मी बाकीचं घरातल्या कोणाचं ऐकत नाही, फक्त मम्मीचंच ऐकतो मी. काय काम असेल, काय कुठं दुकानात जायचं असेल, काय इकडे तिकडे जायचं असेल, म्हणजे मम्मीचंच ऐकतो, बाकीचं कोणाचंच ऐकत नाही. इकडे मी माझं आता चिकूल लयच भरला आहे. इकडे एक झाड आहे, म्हणजे कशाचं झाड आहे मला पण कळालं ना. हे 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 झाड कशाचं आहे मलाच कळालं नाही नेमकं. तुम्ही कमेंटमध्ये मला सांगता का हे झाड कशाचं आहे. मी लय दिवस झालं असलं झाड बघतोय, आणि मला ते या झाडाबद्दल मला काय कळालंच नाही नेमकं. कसलं झाड आहे, कशाचं आहे, काय. ते हात लावलं की टोचते बघा, टोचतंय. म्हणजे ह्याला एवढी काटा येते की भयानक काटा येते. ह्याच्यात जरी असं उडी जरी मारली तरी अंगाचं असं बोधबोध होईल, रगत येईल सगळीकडनं. आणि हे लाल फळ आहे, हे फळ असं वाटतं हे ह्याचंच फळ आहे. काय ते काय म्हणतात ते, असं बदामागत वाटते, असं वाटते ते बदामच आहे. सफरचंद पण वाटायला लागले, पण नेमकं काय तेच कळत नाही. म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा हे कशाचं झाड आहे. कारण की मला हे इकडं येता मला इथनं दिसलं ना, मी इकडं उभा होतो. मग ह्या झाडावर माझी नजर गेली. हे झाड मग इकडं दिसलं मला. म्हणलं हे झाड कशाचं आहे ते तर बघूया, आणि तुम्हाला मी हे झाडाबद्दल तर सांगूया, नेमकं हे कशाचं झाड आहे ते तर तुम्हाला मी सांगूया म्हणलं, म्हणून आलं इथं. हे काय नाही हे धागा आहेत वाटतं, ह्याच्यावर धागं टाकलेत. मला वाटलं हे आणि काय नवीन ह्याच्यावर, या झाडावर. तरी म्हणते इथं धागं टाकलेले आहेत ह्याच्यावर. इथं पण सगळं उसात पाणी भरले. हे काय सगळं पाणी. इकडं पण सगळं आतनं पाणी, तर लय पाणी भरले इकडं. सगळं पाणी भरले. आता ही पाऊस हायच तर एवढा मोठा, तर काय बोलायचं आता. त्यामुळे सगळं ऊसातनी पाणी भरले, कारण की नुकसान होते ना सगळे. शेतकऱ्याचं म्हणा हे जर ते सगळं नुकसान होते पावसामुळं. माझं तर म्हणणं आहे 3-4 म्हणजे नवरात्री होस तर का तरी पाऊस थांबला पाहिजे, एवढा पण नाही पडला पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. कारण की शेतकऱ्याचं पण नुकसान होतं आहे, हे होते. म्हणजे जेव्हा पावसाळा म्हणजे पावसाचा दिवस आहे तेव्हाच पाऊस पडला पाहिजे, म्हणजे असं म्हणणं आहे माझं. पावसाचा ऋतू असतो का नाही तेव्हाच पाऊस पडला पाहिजे, उन्हाळ्याचा ऋतू असतो तेव्हाच ऊन पडलं पाहिजे, हिवाळ्याचा ऋतू असते तेव्हाच हे झालं पाहिजे, असं म्हणणं आहे. हे पाणी बघा किती शिरले आत, एवढं पाणी शिरले बघा. हे सगळं ऊसात पाणी शिरले बघा पावसानं, कारण की रात्रभर पाऊस असल्यामुळं सगळा धिंगाणा झाला आहे.